नाचे सर्व जोडी नलगे मुक्ते धन संपदा संता संगे देवी सुधा तुका मने गर्भवासी सुखे घालावे आवासे आता मायवाचा ताने गुरुदेवाचा रसा दादाचा संत बाळमामाचा आशीर्वाद माझ्या संगावरी मार्का पटिंबाड्या तुझ्या ढोलावरी तुंबरानो मांडल तुंबरानो मांडल तुंबरानो मांडल तुंबयारानो मांडल तुंबरानो मांडल का तुंबरानो मांडल उभा राहिल्या जाग्याला आल्या मारू पुन्हाला पहिलं माझं मनाचा पहिलं माझं मन भारत या भूमीला तिरंगे या जगाला दुसरं माझं मनाचा दुसरं माझं मन तिरंगे या जगाला आजच्या तुझ्याला शिववार बसला मंगलय मूर्तीला जागा आली मनाला व जागा आली देनाला कर्नाटक भागाला करंजा माझ्या लाडीला जागा आली मनाला व जागा आली देनाला आरवाडी रानाला युवराच्या बनाला जागा आली मनाला नीरा नदीया काठाला गुरु माझ्या माऊलीला दोन्ही हात जोडून गुरु माझ्या माऊलीला पावनात या दादाला या दादाला पावन दोन्ही हात जोडून जनक तू वळूना पावन जनक तू वळूना या चिंतन बनात डोल काय मंजूर वस्तूया डोल काय मंजूर वस्तूया धर्म जातूया डोल काय मंजूर वस्तूया धर्म गातूया
देणार देणार फुलं माझ्या स्वामीला स्वामीला बघावं वजूबाया देवाला देवाला आपल्या ऋषी मुनीची चर्चा करायला जात वेळ बर का जसं ऋषी मुनी लागलं तर कैलास मानामध्ये विष्णुदेवाला जाऊन सांगायला आलो तर खाली मानव खंडाला भस्मसूर नावाचा दैत्य लागला तर नाचूस करायला जात वेळ बर का तुमच्या नावाचं लागलं कुकू पाहुणे कप्पाई नावल का हा मुंबईत जाई आला दादा तुम्हाला आवडेल का मुंबईत जाई आला दादा तुम्हाला आवडेल का माझ्या चालल्या चालल्या वैरव संभ्राती
सभेला गेले महाविष्णू देवाला लागली बोलायला त्या वेळेला जसं ऋषी मुनी लागलं तर विष्णू देवाला सांगायला खाली मानव कानाला भस्मासूर नावाचा दैत्य लागला नाचूक करायला बरं का ऋषी मुनीला लागलं करायला त्या वेळेला तसं माझ्या विष्णू देवाला अंतराप्रधानला आपल्या भस्मासूर ब्रह्मदेवानं त्या भस्मासूर राक्षस काय करतं पाहुणं माहितीये का राधा देवा सेवा लागला होता करायला आणि ब्रह्मदेवानं वर दिलं होतं त्या भस्मासूर त्या वेळेला कोणत्याही स्त्री पुरुषांना मला म्हणून आता भस्मासूर दैत्यानं ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला होता 76 वेळा होता वर मागून गेला भस्मासूर राक्षस काय करायचं पाहुणं झाडाला पाडायला मंदिराला मोडायला नाचूक करायला लागला मग ऋषी मुनी गेले सगळ्याला विष्णू देवाला बोलायला पाहुणा तसं विष्णू देवाला माझ्या कोणी म्हणलं 76 वेळा का आईला म्हणला काही नाचूक करायला लागला बापाने दिली आता खाली माणूस मंडळामध्ये गेलं पाहिजे कुणाच्या पोटाला जन्म घेतला पाहिजे आणि असं त्या वेळेला विष्णू देवाला कोणी म्हणलं 76 वेळा का कोणाच्या पोटाला जन्म घेतला पाहुणा सचिता देवी आणि इंद्रदेवाच्या पोटाला जन्म घ्यायचा असेल तर आपल्या विष्णू देवाला 76 वेळा का आणि राजाबाईच्या या पोटाला जन्म घ्यायचा असेल त्याचा काय काय भाग केला पाहिजे म्हणून माझ्या बालविष्णू देवानं राणीच्या पोटात सचिता देवीच्या पोटी गर्भ वाढू लागला त्या वेळेला देवीच्या पोटाला जन्म वाढू लागला महिना लागला 76 वेळा 9 महिने 9 दिवस चालल्या 9 महिने 9 दिवस चालल्यानंतर 2 कन्या जन्माला आल्या त्या सचिता देवीला सचिता देवीला 2 महिने 9 दिवस उमरला सुंदराच्या कन्या जन्माला आल्या 76 वेळा सुंदर कन्या जन्माला आले पाहुणं आता जन्माला आल्या आता आपल्या शाळेनं 2 मुली झालेल्या नाथा कसं म्हणून पंचम मध्ये गेली बघायला राजा गेला पंचम मध्ये बघायला त्या वेळेला आपल्या मुलीचं नाव नवरत्न विचारायला पंचम मध्ये आपला ब्रह्मदेवाकडे गेला 76 वेळा ब्राह्मण लागला होता टाळायला ठेवला ब्राह्मण काय म्हणा पाहुणं माहितीये का ही मुल्या इंद्राच्या रंबा असलेल्या ही रंबा इथं ठेवून दुसरे काय उपयोग नाही कुठल्या तर वाचा पाण्याला सोड बर का असा ब्राह्मण लागला होता इकडे देवाला बोलायला ब्राह्मण देवानं डोक्याला लावला हात आणि लागला होता आपल्या हिंदू देवाला सांगायला या देवाच्या रंबा आहेत मुली याचा सन्मान नाही तुला होणार पहिले पण त्याचा बच्चा पाण्याला सोडून देवाचा लागला होता ब्राह्मण देव आपल्या हिंदू देवाला सांगायला मग
इंग्रदेश काय लागला करायला पाहुण्याच्या वेळेला पुन्हा बाजूला यात्रा येणार का आणि टोपली बाबा गाया घेऊन कोणाया गायची लय पेशल म्हणजे झाले होते आपण वाईट वाटलो तर ते इंद्रचे राजा वाईट वाटलं आपल्या हिंदू देवाला राजाबाजाच्या रंबाई म्हणून आपलं ब्राह्मण देवाला सांगितलं तुझ्या गावी सांभाळणार नाही कोकणीमध्ये बाजून वाच्या पाण्याला सोडून देऊन राहिले तर सांगायला त्यात राहिला बरं का कोकणी केला बाबा वाच्या पाण्याला सोडायला त्या कोकणीमध्ये दोन कन्या मुली घातल्या कृष्णात पाण्याला टाकायला वाड्याला वाच्या पाण्याला सोडून दिले त्यावेळेला इंद्रदेवाने टोपलीमध्ये सुंदराच्या दोन मुली घालून वाच्या पाण्याला सोडून द्यायला लागला त्यात राहिला बरं का राजा राणीच्या जोडीला हाय पहिल्या गाडीला हाय कोणाचं योगदान हाय कोणाचं योगदान त्याला दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान त्याला दिव्याच्या गाडीला माझ्या मायाच्या गाडीला झालं दिव्याच्या गाडीला हे कोणाचं योगदान झालं दिव्याच्या गाडीला गावात
सिद्धनाथ या गावाचा अव सिद्धनाथ या गावाचा माझ्या मिलात जाईल सिद्धनाथ या गावाचा माझ्या मिलात जाईल शिंदे बघाया शिंदे बघाया माझ्या चालवलीला याचे रुपया माझ्या चालवलीला याचे रुपया लवल्या माझ्या या डोळा आवाज लवल्या माझ्या या डोळा आवाज कृष्णा कोणी नका बाळाला सोडायला कृष्णा कोणी नका बाळाला सोडायला काय केलं होतं त्या काळात राजा पाहुणा आपल्या लहानच्या सुंदरच्या मुली टोपलीमध्ये घालून वाच्या पाण्याला कृष्णा पहिला काताला पाण्यावरच्या सोडायला द्यावर का इंद्र राजानं टोपलीतून कन्या सोडली आणि कन्या लागली वायाला आणि कृष्ण पाण्याच्या काताला गेली त्यावेळेला टोपली वाहत कृष्णाकडे पाण्यावर वाहत जाताना आपल्या भीमराव राजाला तिथली कोण एक राजा होता भीमराव राजा टोपली वाहताना दिसली गेल्यानंतर टोपलीमध्ये तिला काय दिसलं पाहुण्याच्या वेळेला टोपली दिसली त्यामध्ये लहान सुंदरच्या मुली दिसली भीमराव राजाला त्याकडे वेळेवर का दोन कन्या दिसल्या सुंदर दोन कन्या दिसल्यानंतर उचलून घेतल्या कन्या लावल्याच्या किलबर्गाच्या वेळेला सुंदराच्या कन्या घेऊन आपला भीमराव राजा आनंद झाला त्याला त्याकडे वेळेवर का आणि गेला कुठं पाहुणा आपल्या घरवाल्याला त्याकडे वेळेवर का कोण्या गावात आलं शिकला सारखा असायला लागलाय कोण्या गावात आलं खुद खुद असतंय गावात खुद खुद असतंय गावात कोण्या गावात आलं खुद खुद असतंय गावात आपल्या नादात आलय माझ्या मनात पावलं तुळीत माझ्या सोमनाथ सोमनाथ शंभूरला राहणार मुंबईला राहणार माझ्या
भेटली प्रेमान माझ्या झालेल्या बहिणीला पाऊल भेटली प्रेमान माझ्या वडील पाऊल एक रुपय लावल डोलारा लावल डोलारा लावल डोलारा लावल डोलारा आभारी आभारी देणारवर तुम्हाला पावण्याला ती थोडी वाट पिंबराव कुणाच्या राजा कचरीच्या वेळेला आपले रोपले वाहत असताना पाण्यावर भीमराव राजाला दिसले त्यामध्ये सुंदराच्या मुली भीमराव राजाला दिसल्या भीमराव राजाला आपल्या हातामध्ये घेऊन त्यातर वेळावर का दिसल्यानंतर घर वाड्याला गेला आपल्या राणीला जय लागला त्या वेळेला आपल्या राणीला देणारा मुलीला पण आनंद झाला मनाला भीमराव राजाला आणि पत्नीली मातेला त्यातर वेळावर का तर त्या वेळेला आपल्या राणीच्या हातात गेली मुली आणि बिट्ट्या मारल्या 12-23 वर्षे मुली नव्हत्या त्या वेळेला पत्नी मातेला मुली नव्हत्या पहिल्या त्यातर वेळावर का कोण्या गावात आलं पाहत एक लाजराला साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला की आपल्या शाळेला मुकडा कसा फुलला होता मागाची शिरनाथ पाहून आलं मला जरा बरं वाटलं एक लाजराला साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला राजा मदना तुझे कथा माझा फुलला राजा मदना तुझे कथा माझा फुलला इथं नको तिथं जाऊ आडुशाला उभं राहू का एक लाजाला साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला मदना तुझे कथा माझा फुलला गणसया हारे गणसया हारे गणसया हारे गणसया हारे चाललेल्या वडिलावर 50 रुपये बहुमानाय केल्या आभारी विद्यानाला बहुमानाय केल्या आभारी विद्यानाला माझ्या मनात माझ्या देनात कुठे जाईल आलं माझ्या मनात आलं माझ्या देनात सह्याद्रया पाहुण्यान आडनाव वागून थोडे सह्या पाहुण्यान आडनाव मुलगाई कोणाचा मुलगाई कोणाचा माझ्या दत्ताया मामाचा माझ्या मामाचा माझ्या दत्ताया मामाचा गाय दत्ताच्या वडीला
50 रुपय लावलं माझ्या या डोलाला आभारी विके नालम लावलं माझ्या या डोलाला आभारी विके नालम माझ्या या वाटला उडलेल्या जाग्याला कोई न खाताला कोई न खाताला राणीच्या हातात राणीच्या हातात राणीच्या हातात राणीच्या हातात आनंदाला राणीला आनंदाला राणीला सागर 12-12 वर्षाच्या राणीला मूळ बाळवलं त्या वेळेला जसं 12-12 वर्ष राणी आणि राजाला मूल नव्हतं त्यात आनंद झाला मनाला त्यात वेळा बर का मग त्या पत्नीने बाईनं छत्तीला मुली मारल्या आणि मायाचा पाना फुटला त्या राणीला त्या वेळेला पत्नीने राणी मुली आपल्या छत्तीला लागल्या आणि मायाचा पाजर फुटला त्यात वेळा बर का आणि पाना फुटला आणि दूधवाला गली माधुव दूधवाला गली माधुव माया पानाची वर पाना बाबाया फुटला मुली बाबाला नवला याच्या मोठ्या बाबा घालून गावच्या खाईवर कवानी माया माया नाव तुझं जीवन जीवन कवानी माया माया नाव तुझं जीवन जीवन नशिबानं आपल्याला मुली मिळल्या मग मायाचा पाना फुटला मग ती दूध लागली पाजायला मुली लागल्या होत्या लहानाच्या मोठ्या हुयाला राजानं नाव घुगरे घालून नाव ठेवलं मुलींचं एकवानी मायवाचं नाव लागली ठुयाला त्यात वेगळा बर का बरेच मुले नव्हती म्हणल्यानंतर नाव ठेवलं बाळाचं नाव ठेवलं एकीचं नाव एकवा ठेवलं एकीचं नाव मायावा ठेवलं अशा प्रकारे आपल्या एकवानी मायवाचं दोन्ही मुलींचं नाव ठेवलं आपल्या भीमराव राजानं त्यात वेगळा बर का सुंदर ध्यान विभागी ठेवलं सुंदर ध्यान विभागी ठेवलं घर कटावर देवोनिया घर कटावर देवा ठेवोनिया हार गया कसे पिता भाई आवडले आवडले देवा अशा प्रकारे आपल्या देवीचं नाव एकू आणि मायावर ठेवलं त्या वेळेला राजाना एकवानी मायवा आपल्या मुलींचं नाव ठेवलं त्यात वेगळा बर का मुलीला मोठ्या वया लागल्या आणि खेळ लागला खेळायला पाहूया मुलीला आणि वयाला मोठ्या वयाला घर वयाला त्यात वेगळा बर का हरे रामाचा महिमा मोठा
सांगून गेले तुका सारे देवा सांगून गेले सारे देवा काय म्हणले गाडी बघला इथं राहणार राहणार का राहणार का? आणि आपण वर कैलास जाणार जाणार गाडी बघला तिथंच राहणार जिमीला झोपला तिथंच राहणार अरे किती जर कमवलं तुला काय कळतंय का नाही बरोबर आहे किती जर कमवलं तर वर जायचं सगळं सोडून हा किती जर जिंकण्या कमवल्या किती जर गाड्या बघलं जर बातलं सगळं जर इथं जाणार बरोबर आहे सगळं सोडून. आपल्या पदार्थ बोलायचं नाही कारण महाराजांचे बोल आहे बोलाय जमीन युगला हिंदत राहणार सांगून गेले का झाले देवा का सांगून गेले का झाले देवा महाराजांना काय सांगितलं माहितीये का काय सांगितलंय? नक्की फक्त कान नाही सांगा तर ऐक तू हा आता इथं बारका असा बसमध्ये शाळेत मुलगा ऐकले होय आपले शिरमा मामा खांडेकर हा त्याचा आवाज गोड आवाज गोड करता चांगले म्हणतात ते त्याचा साक्षात दरवत बरं म्हणजे बरं वाटलं आपल्याला त्यांचा आवाज फळत चालत्या बरोबर आहे त्याने आयुष्य घालतोय त्यात आयुष्य घालवले त्यात आपण कधी घालवायचं मला आग्रह कामा आपण हे जे चितांका घालायचं रोज एक फिरवायचं हा तुम्ही लगेच करून आलाय बर तुकाराम महाराजांना काय म्हणजे माहितीये का काय म्हणले हा अरे किती रगड चालत संसार हा नदे मागीत जाणार काय म्हणले तुला तर कळलेला तुझ्या काही महिना झाला मुली शिकायला लागला तुम्ही उत्तम केलं मुलं काय नाही रेवणाच आहे का बर अजून काय म्हणते माहिती का तुकाराम महाराज अरे किती रगड चालत संसार हा नदे मागीला जाणार काय म्हणलो कोणाची पोरं कोणाची बायको नाही संगती येणार हा ऐका काय आता काय किती जर कमवलं किती जर काय केल्या त्या बापात काय केलं माहितीये का काय केलं त्या बापात काय केलंय काय केलंय कारण की आपलंच वड आपलं किती जर कमवलं नाही बापू संघ येणार बापून ठेवले म्हणजे अजून दोन जाता घेऊन जायचंय हा अजून काय म्हणले माहितीये का पाहुण्या? काय म्हणते अरे नाही रे संगर येणार जाग्यावर जागीवर राहणार कोणा किरा बाई कोण कोणा किरा पोरवा जागी राहणार माझ्या वाट्याला
मुलीचा जन्म झाला लहानाच्या मोठ्या मुल्या लागल्या त्या गेलेला जशा मुली लहानाच्या मोठ्या वयाला लागल्या लग्न वयाला आल्या त्याच वेळ बघा लग्नाच्या वयाला एक मायावा बाप कुणाच्या बापाचा बाप काय म्हणतो बापू तुम्हाला एक मुलगी आहे का पण लग्ना वयाला आल्यानंतर तुम्हाला वाटलं ना माझ्या मुलीचं लग्न करावं मग कसा फेब्रुवारीच्या दोन्ही पुढे लागला होता येवा मायावाला आता तुझं लग्न करायचं मुली काय लागल्या बोलायला गेलेला एकावानी मायवा म्हणाले आम्ही लग्न नाही करणार त्याला आपल्या बापाला बिंबराव नाही त्याला बोलायला त्यात वेळ बरं का मायावा काय झाले माहितीये का आम्ही देवाच्या रंबा आपलं लगेच करायचं नसतं आम्ही देवाच्या रंबा आहे आम्ही लग्न नाही करणार आम्ही मेंढ्याचं खाण करून द्या आम्हाला आम्ही राखी नाही लागले एकावानी मायवा बोलायला आपल्या बापाला त्यात वेळ बरं का मग फेब्रुवारीला काय केलं पाहुणा काय बिंबराव राजा पुढे त्यात वेळ बरं का सोन्याचा घुंगरू मुकलेला परमालय रंगलेला सोन्याचा घुंगरू मुकलेला मायाच्या आलीवर रंगलेला सोन्याचा घुंगरू मुकलेला मायाच्या आलीवर रंगलेला सोन्याचा घुंगरू मुकलेला
गया मुलगा बाया लग्न नाव घेताना माया काय लागली बोलायला आम्ही आम्हाला जेवण नाही खाण करून द्या आम्ही राखी नाचू लावायची आपल्या बापाला बोलायला चॅप्टर वेळेला बरं का बापाने काय केलं पाहुणं शेळ्या मेंढ्याचं खांड करून एक कवा मायेवाला दिलं मायेला गेली बाबा राखायला शेळ्या मेंढ्याच्या वेळेला जसं एका वेळी माझ्या शेळ्या मेंढ्या राखला असताना की सापडायला काढायला चॅप्टर वेळेला बरं का जगरात लागले होत्या शेळ्या मेंढ्या हिरवायला हिरवत असताना वातावरण कोणाला पाहुण्याच्या वेळेला बसवासूर लागला होता बाबा गोपाशी झोपायला भला मोठा गरीब भामचा भाम असा ताटा गोपीतनं उठला वापाला जनावर चालेल काय तर शेळे मेघ्याने काय तर पोटाला खाऊया आता विचार केला त्या वेळेला आणि सोमवनात गडी मुंबईला बघायला नार मुंबईला आपल्या वहिनीला 100 रुपये लावले आहे सोमनाथ शेठने वर्गा मंडळ आभार आपल्या चॅनलला पण काय झालं होतं त्यावेळेला खान आलं आपल्या जंगलवाडीला बदमापूर त्याच्या जागा झाला चॅप्टर वेळेला बरं का अंधार झाला जसा जीवा पाहिजे देशाला जिता शिवा पाहिजे देशाला जिता शिवा पाहिजे अंधार झाला जसा जीवा पाहिजे देशाला जिता शिवा पाहिजे देशाला जिता शिवा पाहिजे दिवस थार नाही त्या पुरणीच्या पाचला भंडाऱ्यानं शोभा नाही धनगराच्या जातीला भंडाऱ्यानं शोभा नाही धनगराच्या भंडाऱ्यानं शोभा नाही धनगराच्या जातीला भंडाऱ्यानं शोभा नाही धनगराच्या ज्ञान देणारा असतो काही नसतो ज्ञान देणं ढोल वाजवणारा असतो ढोल शिकवणारा पाहिजे ज्ञान देणारा असतो ज्ञान देणारा पाहिजे
विद्या देणारा असतो विद्या देणार पाहिजे विद्या देणारा असतो विद्या देणार पाहिजे विद्या देणारा असतो विद्या देणार पाहिजे विद्या देणारा असतो विद्या देणार पाहिजे तू कापड लाल फुलाचा हार कुंपला त्या मायाच्या चरणी हार माईला मायाच्या चरणी हार माईला मायाच्या चरणी हार माईला मायाच्या चरणी हार माईला पंचगंगी काठी बापू पंचगंगी काठी हाताव मांडला नाद काढलाव चंद्रभागेत घातली नाद काढलाव चंद्रभागेत नाद काढलाव चंद्रभागेत घातली नाद काढलाव चंद्रभागेत मला चिंचणीला नेलं ग बया चिंचणीला नेलं ग बया बरं नाही केलं ग बया मला माया काला नेलं ग बया मला माया काला नेलं ग बरं नाही केलं ग बया मला आरवाडीला नेलं ग बया मला आरवाडीला नेलं ग बया रुद्र
मुलगा कोणाचा पावलं मुलगा कोणाचा माझ्या मयच्या मामाचा पावलं मयच्या मामाचा मयच्या मामाचा पावलं मयच्या मामाचा पूजाची बघा माझ्या चाललेल्या पाऊल शंभराची मोठ्याची पाऊल त्याच्या मानव काय झालं होतं त्या वेळेवर का मुले आपल्या केसवानी मायावर अवतरणाबाईच्या वसाच्यावरी विठ्ठल दर्पण द्वारी वाजरी गिरधारी नाम तुझे हरी रघु बघते गिरधारी नाम तुझे हरी रघु बघते सणाबाईच्या वसाच्यावरी विठ्ठल दर्पण द्वारी वाजरी अव गिरधारी नाम तुझे हरी रघु बघते गिरधारी नाम तुझे हरी रघु बघते कृष्ण तारका देवासना पांडवनात गेली ओ पांडवनात गेली ओ पांडवनात गेली ओ पांडवनात गेली ओ पूर्ण तारका पुरासना त्यांनी बंद कर. जगतीचा केला हो जगतीचा केला हो जगतीचा केला हो जगतीचा केला गिरधारी नाव तुझे हरी रघु बघते गिरधारी नाव तुझे हरी रघु बघते भक्ती केली मारुतील्या मारुतीने भक्ती केली अहो भक्ती केली मारुती